नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती ज्याचं नाव आहे आलसी इंजिनियर. खूप दिवसानंतर मी प्रॉपर YouTube फॉर्मॅटमधला व्हिडिओ घेऊन आलोय, तो पण खूप महत्त्वाच्या मुद्द्यासाठी ज्याचं नाव आहे बॅकलॉग. आता तुम्हाला तर माहिती आहे इंजिनिअरिंग आणि बॅकलॉग हे नातं खूप घनिष्ठ आहे. पण काय झालंय माहिती आहे का, आजकाल हे बॅकलॉगचं प्रमाण वाढतच चाललंय. म्हणजे इतके सोपे-सोपे सब्जेक्ट्स आहेत, अशांना पण बॅकलॉग लागतायत, तर अवघड सब्जेक्ट्सचं तर तुम्ही विचारूच नका. मग तुम्ही म्हणाल, "सर हा व्हिडिओ कशाला काढलाय? आम्हाला सांगायला का, की आमचा बॅकलॉग का लागतोय?" नाही. पहिली गोष्ट तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे, की ज्यांना खरंच कमबॅक करायचा आहे आणि ज्यांना हार्श ट्रुथ ऐकायचे. त्यामुळे तुमचं जर हृदय खूप सेन्सिटिव्ह असेल, तर प्लीज हा व्हिडिओ बघू नका, कारण तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी या व्हिडिओनंतर मिळणार आहे. आता काय होतं माहिती का? पुणे युनिव्हर्सिटी असो किंवा कोणतीही युनिव्हर्सिटी असो, 2019 पॅटर्न असो किंवा 2024 पॅटर्न असो, मुलांना साधं सी सुद्धा पास करता येत नाही. म्हणजे जे 30 मार्क्स, 40 मार्क्स इनसेमचे किंवा कॉलेजकडे आहेत, ते मार्क्स सुद्धा मुलांना क्रॉस करता येत नाहीत. राहिला विषय एंड सेमिस्टरचा, तर मुलांना कमी मार्क्स मिळाल्यानंतर जेव्हा मुलं फोटोकॉपी मागवतायत, त्यात सुद्धा त्यांचे मार्क्स वाढत नसताना सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स इतका जास्त आहे, की "सर मी फेल होऊच शकत नाहीये." हा जो प्रॉब्लेम आहे, हा एकतर कॉलेजचा आहे किंवा युनिव्हर्सिटीचा आहे किंवा ज्यांनी पेपर चेक केलाय त्याचा आहे. त्यामुळे माझी तर काय याच्यामध्ये चूक नाहीये. आता तुम्ही किती पण म्हणला तरी ही ब्लेम गेम ऐकायला खूप छान वाटते, पण आता एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, की यार काहीतरी तरी चुकतंय. मग हे काहीतरी तरी काय? आता काय होतं, बऱ्याचदा मी प्रेमाने व्हिडिओ बनवले, की "बाळांनो अभ्यास करा, चांगले रिसोर्सेस वापरा" वगैरे. पण तुम्हाला कसंच ऐकायचं नाहीये. त्यामुळे आता ना मी चिड करत हा व्हिडिओ बनवणार आहे. बघूया या व्हिडिओचा काही इम्पॅक्ट तुमच्यावरती होतोय का? है ना? चला, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला तर बाबा असं काय आहे, की ज्याच्यामुळे आपलं बॅकलॉग लागतं हे पहिल्यांदा शांतपणे समजून घ्या. मला माहिती आहे खूप इगोवाली गोष्ट आहे, की तुम्हाला 10वीत 12वीत जबरदस्त मार्क्स पडले असतील. पण आता जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आलाय ना, तर तुमच्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या की तुम्ही अजिबातच फॉलो करत नाहीये आणि म्हणून तुमचे मार्क्स चालले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे ब्लाइंड स्टडिंग. आता ब्लाइंड स्टडिंगचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतोय. 19 पॅटर्नला सिलेबस होता, त्याचे पी-वाय-क्यूज होते, प्रिव्हियस इयर्स पेपर्स होते, पण 24 पॅटर्नसाठी बऱ्याच गोष्टी नवीन होत्या. मुलांना त्यांच्या सब्जेक्टचं नाव सुद्धा माहीत नाहीये. नाव नाही माहिती ठीक, सिलेबस माहीत नाही ठीक. पण हे माहीत नसताना जर तुम्ही डायरेक्ट अभ्यासाला बसत असाल, तर ही किती मोठी चूक आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ना, की बाबा आता जर मला हे 5 युनिट्स आहेत, तर पहिल्यांदा सिलेबस डाउनलोड केलाय का? त्या 5 युनिटमधल्या हायेस्ट वेटेजवाल्या गोष्टी काय? आता आता हे तर म्हणू नका, की तुम्हाला कळतच नाही यार बघून कुठल्या हायेस्ट वेटेजच्या गोष्टी आहेत. कॉलेज 75% अटेंडन्स कंपल्सरी केल्या. अरे तिकडे चाललाय, तिथे तोंड दाखवताच आहे. तर थोडंसं लक्ष द्या, की काय शिकवतायत? काय एक्झामला जास्त येतं? कशाची प्रायोरिटी आपण सेट केली पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदी जो ब्लाइंड स्टडींगवाला पार्ट आहे ना, त्याच्यामुळे आपला खूप मोठा लॉस होतोय. त्याला मी क्लिअरली जर तुम्हाला हे शब्द कळत नसतील, तर त्याचा अर्थ आहे विथआऊट प्लॅनिंगनी पुढे जाणे. त्यामुळे पहिली मोठी मिस्टेक तुम्ही करताय. त्याच्यानंतर दुसरी जी मोठी मिस्टेक आहे ती म्हणजे की वन नाईटची फाईट. आता तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स दिसतील इन्क्लुडिंग मी पण काहीतरी बोललो असेल, की बघा 1 दिवस आधी, 2 दिवस आधी आमची पोरं अभ्यास करून जबरदस्त मार्क्स आणतात. अरे बाळांनो, नशीब नावाची गोष्ट असते. त्यांच्याकडे बाकीच्या स्किल्स असतात. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. त्यांचा अवेअरनेस चांगला असतो पूर्ण सेमिस्टरभर. त्यामुळे ते 1 ते 2 दिवसात अभ्यास करू शकतात. आपण तसे आहोत का? नाही ना. त्यामुळे लोकांची कॉपी करायची तर चांगल्या गोष्टींची कॉपी करा. या वन नाईट फाईट मधचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो काही अजिबात चांगला नाहीये. त्याच्याने तुमचा लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नंबर 3 मध्ये आहे अनव्हेरिफाईड रिसोर्सेस. अरे बोंबलून सांगितलं. तुम्ही म्हणजे मला असं माहिती आहे मार्केटमध्ये अशी लोकं आहेत, की जे इंजिनिअरिंग पण करत नाहीयेत, पण त्यांच्या नोट्स तुम्ही वापरतायत पेड. अशी काही लोकं आहेत, की जी 2-2 वर्ष वायडी झालेली आहेत, त्यांच्या नोट्स तुम्ही वापरतायत. म्हणजे आता काय डोक्याला हात लावायचं का डोकं भिंतीवरती आदळायचं हे पण मला समजत नाहीये. अहो इंजिनिअरिंगला थोडी तरी बुद्धी वापरा. प्रॉपर रिसोर्सेस वापरा. आता एवढी वर्ष आम्ही काम करतोय, आमचे कॉम्पिटिटर्स काम करतायत, मेहनतच करतायत ना. पूर्ण सिलेबसवर त्यांची वचक आहे, त्यांना माहिती आहे, जरब आहे, त्याच्यानुसार ते काम करतायत. सो प्लीज हे अजिबात लाईटली घेऊ नका. त्यामुळे अनव्हेरिफाईड रिसोर्सेसमुळे पण तुमचा खूप सारा घात झालेला असणार आहे. नेक्स्ट इज ओव्हर कॉन्फिडन्स. 19 पॅटर्नच्या मुलांना तर बॅकलॉग लागत कुठेतरी त्यांना अक्कलेलं असं वाटलं होतं. पण अजून पण ते कुठेतरी चुकतायत. त्यातले एक वन ऑफ द एलिमेंट आहे दॅट इज ओव्हर कॉन्फिडन्स आणि जेन झी तर काही सांगायचंच नाहीये. यार मी म्हणजे एकदम भारी, माझा सब्जेक्ट निघणारच. मग मी शेवटी अभ्यास केला तरी मला चालेल. हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हा पण मार खातोय पोरांनो. 10वी-12वी सारखं इंजिनिअरिंग चालत नाही. त्याच्या बुक्स पण बघा, त्याचा आवाका बघा, ज्या पद्धतीने पेपर सेट केले जातात, ज्या पद्धतीने पेपर चेक केले जातात, याचा सगळ्यांचा अंदाज आला पाहिजे बाळांनो.
त्यामुळे ओव्हर कॉन्फिडेंस पहिली गोष्ट तर बाजूला ठेवा. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता. अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, वन टू वन टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थँक यू. नेक्स्ट इज द इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय साध्या सोप्या भाषेमध्ये, की तुम्ही जेव्हा आमच्यासारख्यांचे व्हिडिओ पाहता, आता माहितीये माझे स्वतःचेच प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, पण नुसतं व्हिडिओ पाहून तुम्ही पास होणार आहात का? नाही. किंवा नुसतं वाचून तुम्ही पास होता का? नाही. अहो, त्याच्यासाठी दैवी शक्ती लागते, की एखादी गोष्ट वाचली की ती लगेचच्या लगेच तशीच्या तशी पेपरमध्ये उतरवायला. आपल्यात ती नाहीये. हे फॅक्ट तुम्ही आधी समजून घ्या. त्यामुळे फक्त वाचून किंवा फक्त व्हिडिओ बघून काही होणार नाहीये. तुम्ही ना रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, जे की पूर्णपणे मिसिंग आहे आजकालच्या मुलांमध्ये. नेक्स्ट इज इग्नोरिंग PYQs. बोंबलून बोंबलून सांगितलंय प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर तरी करा रे बाळांनो, करा रे बाळांनो. अजिबात तुम्ही करत नाही आणि ते इग्नोर केल्यामुळे आणि काय होतं, शेवटी शेवटी कुठेतरी ते सॉल्व्ड क्वेश्चन्सचं काहीतरी आपण PDF आणतो कुठेतरी. अरे त्याचे सोल्युशन ते व्हेरिफाईड आहेत का? किती पाहिजेत? 3 मार्काला विचारलंय, 5 मार्काला विचारलंय, 7 मार्काला विचारलंय, माहीत पाहिजे ना बाळा. त्याशिवाय कसं तुम्ही तयारी करणार आहे? त्यामुळे चुकीच्या रिसोर्सेसमुळे जो नुकसान होतो, PYQs पण नीट होत नाही, मार्क्स पण आपल्याला मिळत नाही. हा पण एक मोठा रिझन आहे. आणि त्याच्यानंतर येतो एक महत्त्वाचा पॉइंट, तो म्हणजे मॅथ्स आणि मेकॅनिक्सची जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे. आता प्रोक्रॅस्टिनेशनचा अर्थ तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये, पण मॅथ्स आणि मेकॅनिक्स बद्दल मी ही गोष्ट नक्की सांगेन, की बाळांनो, हे हेवी कॅल्क्युलेशनचे सब्जेक्ट्स आहेत. हे सॉल्व्हिंगचेच सब्जेक्ट्स आहेत. हे प्रॅक्टिसचेच सब्जेक्ट्स आहेत. त्यामुळे ना याला मी नंतर बघेन असं होत नाही. याच्यासाठी फाउंडेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही माझा कुठला पण मॅथेमॅटिक्सचा व्हिडिओ बघा. मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, की तुम्ही हे बेसिक्स बघून घ्या. अरे 40-50 मिनिटाचा तो व्हिडिओ असतो, ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक दिलेले असतात राव. ते पण करायला आपल्याला जड जातं आणि आपल्याला इंजिनिअरिंग क्रॅक करायचं, ते पण भारी मार्क आणायचे. कसं होणार आहे? बेसिक्स तुम्ही जर नीट नाही केले तर बाळांनो नाही पुढे जाऊ शकत. या सब्जेक्ट्समध्ये तर अजिबात पुढे जाऊ शकत नाहीये. लक्षात घ्या, समजून घ्या. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट तो म्हणजे की टाइम मॅनेजमेंट यार. पेपरच्या वेळेला तुम्हाला जो युनिट आवडतो, ज्या युनिटची तयारी तुमची चांगली झाली आहे, तिथून तुम्हाला सिक्वेन्स सुरू करायची आहे. मग त्याचा ABC संपल्यावर नेक्स्ट क्वेश्चनचा ABC आपल्याला घ्यायचा आहे. कशाला ऑरिंग काय आहे? चुकीचं ऑरवाला निवडता, मग ते लिहित बसण्यात वेळ घालवता, मग कळतं हे पण येत नाही आणि वरचं करायला आता वेळ राहिलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्लॅन व्यवस्थित करायला लागेल. तुम्हाला माहिती आहे का, की मॅथेमॅटिक्समध्ये जे MCQs येतात, सुरुवातीला नाही करायचे. पहिल्यांदा थिअरी पार्ट ॲटलीस्ट 2 युनिटचा करायला पाहिजे आणि मग जाऊन तुम्ही MCQ वर उडी मारा. पण आपल्याला ऐकायचंच नसतं. आपल्याला आपली मनमर्जी करायची असते आणि हा एक मोठा विषय ज्याच्यामुळे सगळा लॉस होतो. आता तुम्ही म्हणणार, "सर इतकं हार्श बोलला, इतकं खराब बोलला, आम्हाला किती वाईट वाटलं. काही कमबॅक प्लॅन देता की नाही?" हो रे बाबा, ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. पहिलं तर तुम्ही समजून घ्या की तुमचा प्रॉब्लेम काय? तर यामधले किती असे इश्यूज आहेत, की जे स्वतः तुम्ही आयडेंटिफाय करताय आणि तुम्हाला वाटतंय, की "अरे हां, मी पण यातलाच एक होतो." तर मग मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तुमच्या कमबॅक प्लॅनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कमबॅक प्लॅनमध्ये पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की तुम्ही सिलेबस डिकोड करा. सिलेबस डिकोड करायची पद्धत काय असते, तर पहिल्यांदा तुमचा सिलेबस डाउनलोड करा. किती युनिट्स आहेत, कसं आहे, त्याचं वेटेज कसं आहे, ते एकदा बघून घ्या. कॉलेजमध्ये जे लेक्चर्स सुरू असतात त्याच्यामध्ये ते बऱ्याचदा सांगतात, की हे इम्पॉर्टंट आहे, किंवा आमच्यासारखे यूट्यूबर्स आहेत ते टॉपिक वाईज तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगतात, किंवा आमचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला सांगतो, की हा टॉपिक तुम्हाला येणारच आहे, किंवा आमची लास्ट मिनिटची स्ट्रॅटेजी असते त्याच्यात आम्ही सांगतो एवढं एवढं तरी करून जावा. तर पहिल्यांदा तर तुम्ही सिलेबस व्यवस्थित डिकोड करून घ्या. नेक्स्ट इज द रिसोर्स डाएट. रिसोर्स डाएटचा अर्थ खूप सिंपल आहे मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं. अरे कुणाचे पण रिसोर्सेस नका रे वापरू. व्हेरिफाईड रिसोर्सेस वापरा. व्हेरिफाईड लोकल ऑथर घ्या. व्हेरिफाईड YouTubeचं कुठलं चॅनल असेल ज्याच्यावर तुम्हाला छान माहिती मिळत असेल, तर ते व्हेरिफाईड असलं पाहिजे, ट्रस्टेबल असलं पाहिजे. ट्रस्ट नाही तर उपयोग काय बाळांनो? त्यामुळे पहिल्यांदा तर तुम्ही कशातून अभ्यास करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही विनाकारण 2-2.5 तास एखाद्या टॉपिकला घालवणार, मग तुम्हाला कळणार की अरे हे वेटेजच नव्हतं, आणि मग नंतर जर तुम्हाला हे कळलं की अरे बाबा हे सिलेबसमध्येच नव्हतं, तर नुकसान कुणाचं होणार आहे मला सांगा? तुमचंच होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा या 2 गोष्टींवरती छानपैकी काम करा रे बाळांनो. आणि ना हे सगळं करत असताना फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखादा युनिट करताय, राइट? एखादा युनिट करताना जर तुम्हाला 1, 2, 3, 4 असे जर त्याच्यामध्ये 4 ब्रेकडाउन करता आले, की हे 4 टॉपिक्स मला तोडायचे आहेत. तर हे 4 टॉपिक एकदा झाले ना, की एक रफ बुक घ्या. रफ बुकचे पैसे तरी आहेत ना तुमच्याकडे? तर ती रफ बुक घ्या. त्या रफ बुकमध्ये
तुम्ही क्लिअरली ते 4 पॉइंट्सचे जे काही तुम्हाला सुचणारे, आठवणारे इमिडिएटली असे की पॉइंट्स असतात ते पटपट, पटपट, पटपट लिहून काढा आणि बघा तुम्हाला आठवतात का. नुसतं असं वाटत असतं आपल्याला, पण आपल्याकडनं होतं की नाही हा वाला जो विषय हा आपल्याला इथे वर्कआउट करावा लागणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर हे बघा प्रत्येक आठवड्याला शेवट असतो. त्यामुळे जो रविवार तुम्हाला मिळतो त्याच्यासाठी स्पेशली 2 तासाचा वीकेंडचा ऑडिट करा. 2 तास म्हणजे काय? तुम्ही कॉलेजमध्ये काय केलं? तुम्ही राइटअप्स कुठले लिहिले? तुम्ही प्रॅक्टिकल्स कुठले केले? आणि तुम्ही सेल्फ स्टडी कुठला केला? या चारीचं कॉम्बो तुम्हाला त्या 2 तासात वर्कआउट करायचं, की मी किती अभ्यास केलाय बाबा? मी व्यवस्थित केलाय का? नाही केलाय का? वगैरे, वगैरे. आणि एखादा युनिट एखाद्या सब्जेक्टचा झाला असेल, तर पटकन त्याचे पी-वाय-क्यूज डाउनलोड करा. प्रिव्हियस इयर्सचे पेपर्समध्ये कुठले-कुठले क्वेश्चन्स आलेत? मला जमतंय का? हे चेक करणं तुमचं काम आहे की नाही मला सांगा. आणि जर तुम्हाला जमतंय, तर तुम्हाला आनंद होईल आणि नाही जमत असेल, तर तुमची चिड झाली पाहिजे. म्हणजेच त्या नेक्स्ट वीकला तुम्ही त्याला अजून जास्त पॉलिश करू शकाल, अजून जास्त प्रिपरेशन करू शकाल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, चेज द स्टेप मार्क्स. काय होतं माहिती का? मला नेहमी असं वाटतं, की तुमचा जो पेपरचा टायमिंग असतं दॅट इज ओपन माईक. ओपन माईकचा अर्थ काय? अरे बाळांनो, तुम्हाला जे येते ते फेका. जे येते ते वाढून चढवून लिहा. उगाचच मग खूपच सिन्सिअरिटी आणि खूपच प्रामाणिकपणा तिथे दाखवायला जाऊ नका. एखादा क्वेशन जर येत नसेल आणि जर तुम्हाला त्याची एवढीशी जरी आयडिया असेल ना, तरी दनादन लिहा. लिखाणकाम तुमचं दिसणं, तुमचं ते एकच गोष्ट करू शकतं ते म्हणजे की लिखाणकाम. त्यातच तुम्ही दिसू शकता. त्यामुळे तुम्हाला जितकं लिहिता येईल तितकं लिहायचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याच्या आधी जर तुम्हाला कुठे चान्स मिळाला तर स्वतःहून 2.5 तासात, 2 तासात आपला पेपर कंप्लीट होतो का? त्याची रायटिंग प्रॅक्टिस पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. सब्जेक्ट्स वाईज स्ट्रॅटेजी करा. 60 मार्काचा जर एंड सेमेस्टरचा पेपर असेल तर 24 कसे आणायचेत ह्याचं तुमच्याकडे स्मार्टनेस असलं पाहिजे. 70 मार्काच्या पेपरला 28 कसे आणलं पाहिजे त्याचं तुमच्याकडे स्मार्टनेस असला पाहिजे. त्यामुळे ना आता जे तुम्ही काही लेयर्स तुमच्या अंगावरती चढवले असतील ना, की बाबा मी मात्र असा, सगळं बाजूला ठेवा. तुमची आत्ता काहीही व्हॅल्यू नाहीये अनलेस अँड अंटिल यू क्लिअर युअर बॅकलॉग्स. आणि मला बऱ्याचदा इव्हेंट्सना पण बऱ्याचदा या गोष्टी किंवा हा विषय निघतो, की बाबा आम्हाला प्लेसमेंट्स पाहिजे, आम्हाला टेकमध्येच घुसायचंय वगैरे. कशी मिळणार पोरांनो जर तुमचे बॅकलॉग्स असतील तर तुम्हाला प्लेसमेंट? तुम्हाला बॅकलॉग्स आले तरी ते काढता आले पाहिजे. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुमच्याकडे कमबॅकचा प्रोटोकॉल असला पाहिजे. हे बघा, मला चिडचिड करायची नव्हती. युजुअली मी असं करत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही लोकांनी काही ऑप्शनच नाही ठेवले बाळांनो. त्यामुळे आता ना थोडंसं शांत व्हा. टेक सम टाईम. तुमचे काय ड्रॉबॅक्स आहेत ते पॉइंट्स काढा आणि फटाफट, फटाफट कामाला लागा. मला कमिंग सेमिस्टरला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तुमचे बॅकलॉग्स नको आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कामाला लागा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि तयारीसाठी पण ऑल द व्हेरी बेस्ट. आणि हो, आपले कोर्सेस आहेत अवेलेबल ₹300 ऑफ मी दिलेले आहेत ऑलरेडी. काय होतं युजुअली कोर्सेसची जी प्राइसिंग आहे ती लास्ट 3 वर्षापासून चेंज नाही झालेली आहे. त्यामुळे युजुअली बघा एवढ्या गोष्टी अरे सिलेंडरचे प्राइस वाढले बाळा, सगळे प्राइस वाढले. पण अजून आमच्या कोर्सची प्राइस नाही वाढली. रादर आम्ही ₹300-300 ऑफ देतोय. त्यामुळे सगळंच कॉम्पिटिशन वाढली आहे. तुमचं अभ्यास करण्याची तुमचं ओव्हर कॉन्फिडन्स इतका असल्यामुळे तुम्ही लोकं कोर्सेस घेत नाहीयेत. त्यामुळे मी रिक्वेस्ट करत आहे ₹300 ऑफ ठेवलेले आहेत. ऑफिसचा नंबर तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर जेन्युइनली कोर्स घ्यायचा आणि तयारी करायची असेल तर आम्ही खूप मनापासून शिकवतोय, खूप तयारी करून घेतोय आणि खूप चांगली लोकं आहोत हे आम्ही अभिमानाने सांगू शकतोय. त्यामुळे प्लीज अभ्यासाला लागा आणि जे सब्जेक्ट ऑलरेडी कोर्सेस फॉर्मॅटमध्ये रेडी आहेत त्याची तयारी करून टाका ना यार. त्यात वेळ घालवायची काही गरजच नाही आपल्याला. ठीक आहे? इथून पुढे पण असेच व्हिडिओ येत राहतील. मीनवाईल व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला या ओव्हरऑल सिच्युएशनबद्दल काय जर शेअर करायचं असेल तर मला नक्की कळवा. चला भेटूया. थँक